नमो सीतान नमो आर्यान नमो भुवच्छायान नमो लोये श्रीमन्तं मुक्तिवर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तगुणार्णवं ज्ञानाचार फलप्राप्ता नरः सिद्धत्रियोगिना नत्वा वशिष्ठधाज्ञाना चारं विश्वाग्रदीपकं। पंचपरमेष्ठी भगवान की जिनवानी माता की परम पूज्य आचार्य श्री सकल कीर्ति महाराज की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागरजी महाराज की संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की शांतमूर्ति वत्सल रत्नाकर गुरु सरमती सागर जी महाराज की 3 करोड़ महामनी राजों की आज के आनंद की आचार्य भगवंत सकल कीर्ती महामनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 6व्या अधिकारात पंचाचाराचं स्वरूप सांगताना तपाचारामध्ये जे प्रायश्चित्त स्वरूप आणि विनयाचा विनय सांगत असताना या ठिकाणी सांगत आहेत की चतुसंगाचा यथायोग्य विनयाची प्रेरणा सगळ्यांनी सांगितलं की जे चतुर पुरुष असतात ते पुरुष चारी प्रकारच्या संघामध्ये म्हणजे मी छळाला शिकवतो तू छळाला ब्रह्मचर्य अवस्थेत आणि 3 भुवन में सार वीत राग वीत ज्ञानता हे सगळं मी सांगितलं आणि मग 3 भुवन म्हणजे काय मी विचारलं एका बहीण भादरवीनं सांगितली माहेरचं घर सासरचं घर आणि शेतातलं घर असे 3 घर मला आहेत म्हणले मी म्हटलं हुशार तसं चतुर संघ म्हणजे काय सन्मती सागर महाराजांचा संघ विद्यासागर महाराजांचा संघ बहुबली महाराजांचा संघ विशुद्ध सागर महाराजांचा संघ आम्ही 4 संघात जातोय येतोय जे आमचे 4 संघ या 4 संघामध्ये विनय करायचं बाकीच्यांचा असे नाही इथं अर्थ सांगितलं मुनी हरिका श्रावक या चतुर्थ संघामध्ये साधूंनी श्रावकांचा सुद्धा विनय करायला सांगितलं साधूंनी काय करायला सांगितलं श्रावकांचा सुद्धा विनय करायला सांगितलं ऋषभ शेठ आले महाराजांचं दर्शन घ्यायला आई वडिलांना घेऊन आले ते अभिषेक करतात त्यांचे वडील रोज अभिषेक करतात साधू संतांची सेवा त्यांचा परिवार कायम करतोय आणि ते आले त्यांना बसायला येत नाही खाली त्रास आहे तर त्यांनी आल्यानंतर ज्यावेळी नमस्कार करतात त्यावेळी आपण सामायिक ध्यान आधी प्रतिक्रम या मुख्य व्यवस्थित नसेल तर त्यांनी कुणीच राहू आले असे सद्धर्म बंधू आले नमस्कार करत असताना किमान आशीर्वाद द्यावा त्यांच्याकडे बघून हास्य मुद्रेनं त्यांना समाधान होईल असं त्यांना आनंद होईल मला हेच कळत नाही म्हणजे माझं बोलण्याचं लोकांना वाईट वाटते खरं सांगतो लोक तुम्ही सगळी आमच्याकडे काय येते सांगा तुम्ही बघताय आशीर्वाद देताय हसताय एक जण बघतच नाही काय करायचं तुम्ही तुमच्या संसारातलं सगळं दुःख तुम्ही सगळं संकट सगळं दुःख विसरायचं म्हणून कुठे येत आहे आमच्याकडे येत आहे आणि आम्ही तुम्ही आल्यावर केरड्यातील केल्यात बसतोय ते म्हणते अरे आमचं दुःख सांगायला याच्याकडे आलो आणि हे याचं दुःख सांगायला बसलाय त्याच्यापेक्षा मी घरातच बरं होतो मी कायम का असत असतोय कायम मी साधूंनी स्वतःचं दुःख जगाला सांगायचं नसतंय स्वतःचं दुःख आहे की तो बसलाय बोलवा लागलाय तुमचं लक्षच नाही अजून त्याच्याकडे दुःख विसरायला
असं दुःखी कष्टी संकटात सगळे येऊन जर बसले तर मग तुम्ही दुःख सांगायचं कोणाला? तुम्ही दुःख विसरायचं कोणाला? कुणाकडे बघून जायचं? शाळेतनं आल्याबरोबर आईनं मुलाला नुसता काकातली पिशवी काढून घेतली, पटकन आंघोळ कर, पटकन हात पाय धु, गरम गरम भाकरी केल्यावर म्हटलं की ते दिवसभराचं मास्तरचं मार खरं सांगायचं. खरं काय बोलत आहे? त्यांची आई तसंच करत होती मला, म्हणजे सर्वसाधारणची आई. आईपेक्षा जास्त मला तिने माया केली. आमच्या आईचं आणि तिचं वय समानच आहे. मी दुपारी शाळेत आलो, मी यायच्या अगोदरच 2 भाकरी कुस्करणार, दुधात भिजवून साखर घालून गुळ घालून ठेवणार, आणि मी अजून आलो नाही तो का हात पाय लवकर लवकर धु, लवकर धु, मला भूक नाही, अर्धीच भाकरी खाल्लं खा ग, लवकर जा असं म्हणणार. 2-2 भाकरी मला 1 भाकरी म्हणून ती खायला लागली. मी म्हणून नाही दिसते की ते बारीक मलिदासारखं केलं मग खात दिसतंय, गप खा. त्यामुळं शाळेत मी 4थी पर्यंत गुरुजी ऐकायला काय, तुमचं कधी तर जसं देवपूजा चुकत्या कधी तर, तसं कधी तर मी नागऱ्यात त्या लाडबाईचा मार माझा चुकत होता. तुमची देवपूजा जेवढं भक्तीने तुम्ही करत होता, करताय रोज, ती लाडबाई मला रोज एक छडी कुटुंब मारतो. म्हणून आज सगळी माणसं म्हणतात तिघ वयावरती करतोय तरी मू म्हणत नाही, जो म्हणत नाही. मी म्हणतोय लाडबाई की कृपा आहे. एवढं मला तुम्ही लहानपणी शाळेतल्या शिक्षकांनी मारून मला घट्ट केलं. काय सांगतो तुम्ही? हा, दुःख विसरायला. तर श्रावक आपल्याकडे ज्यावेळी दर्शन येतात, कशासाठी येतात? दुःख विसरायला. आम्हीच दुःखी कष्ट येऊन बसायला, आम्हीच आमच्या डोक्यावर कोणतरी 100 किलोचं वजन ठेवल्या करायला लागलो. तर तुम्ही म्हणणार माझं 100 वजन घ्यायची माझ्या ताकद नाही, ह्यो 100 किलो वजन बसला, आता ह्याच्यावर आणि कुठं वजन ठेवून. साधूंनी आपलं दुःख जगापुढे मांडायचं असते, आपलं दुःख पचवायचं असते. येणाऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी आपल्या तोंडातलं अमृतच पडकायचं असतं. म्हणून अपेक्षेने म्हणतात हिंदू धर्मात शंकर महादेवाचा कलर निळा का, तर त्या शंकरानं जगाच्या आयुष्यातलं सगळं विष स्वतः पेलं. जगाला निर्विष करण्यासाठी जगातलं सगळं विष स्वतः पेला, म्हणून तो निळा आहे. आणि म्हणून माझं नाही सोडा, पण लोक म्हणतात आचार्यांचं पोट मोठं का असते असं. तर आचार्यांना आमच्या आचार्य म्हणणार आनंदानं की संघाचं आणि सगळ्यांचं दुःख पिऊन पिऊन त्याचं पोट मोठं झालेलं असते, त्याला बाहेर काढून चालत नाही. मी शीतल जागरांचं जयकार करायचं काय काम आहे? मला दीक्षा संबंधी जागराने दिल्या, मला वर्तमान जागरांचं जयकार करायचं काय काम आहे? बाकीच्या वेळेला बाबा घालू नका. निदान एका मंचावर आपण आहे, आपल्यापेक्षा ते मोठे आहे, आपल्याला गुरुनी त्यांच्या आदेशात जर ठेवलं असतील तर ज्यांच्या कशी आपल्याला गुरुनी जायला सांगितलं ना, ते सुद्धा आपले गुरु ज्येष्ठ बंधू आपल्याला गुरु समान असतात. घालायला पाहिजे आम्ही जयकार. तुमचं तुम्ही बघा जगात दिसते काय घातले. त्याच्या पुढे जाऊन मी विशुद्ध सागर महाराजांच्याकडे शिकलो. कुलरत्न भूषण महाराजांच्यावर जरा आमच्या सन्मती सागर महाराजांचे उपकार. कुलरत्न भूषण महाराजांच्या पेक्षा जरा सन्मती सागर दीक्षानं मोठे, वयानं मोठे, सगळं ठीक आहे. तर कुलरत्न भूषण महाराजची सुद्धा आम्ही ज्यावेळी स्टेजवर असतोय त्यावेळेला ते सन्मती सागर महाराजांचा तर जयकारा देतातच, पण मी त्यांच्यापेक्षा दीक्षेनं गाणं, मी त्यांच्यापेक्षा वयानं गाणं, आचार्य पदानं गाणं, तरी सुद्धा त्यांनी
आचार्य चंद्रपूर महाराज की जय हे म्हणतात ते. मी त्यांच्याकडून तो आदर्श घेतलो. मी विशुद्ध सागर महाराजांच्याकडे आदर्श घेतलो. विशुद्ध सागर महाराजांच्या संघात त्यांच्या स्टेजवर दुसरे कुणीही आचार्य आले किंवा ज्येष्ठ मुनी आले, चिरकालीन दीक्षित मुनी महाराज आले, तर विशुद्ध सागर महाराजजी त्यांच्या गुरूंचा जयकारा नियमानं घेतात. नियमानं. आज एक आचार्य दुसऱ्या स्टेजवर आलेल्या आचार्यांच्या किंवा मुनी महाराजांच्या गुरूंचा जयकारा घालताना त्याला आनंद येतो. आम्ही ज्यांच्या छत्रछायेत राहायला लागलोय त्या आमच्या संघातल्या मोठ्या गुरूंचा जयकारा घालायला मला कशाचं वाईटपणा, कशाचं भाव होते? विनय गुण असला पाहिजे. आणि हा विनय गुण सोडून तुमच्याकडे किती ज्ञान असू दे, किती चारित्र असू दे, विनय गुण नसेल तर काही होत नाही. आणि ही आम्हाला शिक्षण आमच्या घरातून आम्हाला मिळालं. आमच्या घरात माझ्यापेक्षा वयानं मोठ्या आमच्या वहिनी आहेत. आम्ही प्रत्येक सणाला प्रत्येकाच्या घरात जाऊन आम्ही पाया पडायचं. पूर्वी जे वाढले त्यांच्या फोटोला जाऊन पाया पडायची आमच्या घरात पद्धत. मी माझ्यापेक्षा मोठ्या भावाची बायको आहे. आता माझा एक चुलत भाऊ, त्याची बायको वयानं माझ्यापेक्षा लहान, पण तो भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा. तर मी माझ्या थोरल्या भावाची बायको म्हणून माझ्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या माझ्या वहिनीचं सुद्धा मी ब्रह्मचारी असताना मी पाया पडत होतो. माझ्यापेक्षा वयानं लहान, पण ती कोण आहे? माझ्या मोठ्या भावाची बायको आहे. मी तिचं पाया पडतो. आणि किती जरी केलं तरी माझे दीर आहेत म्हणून पदानं माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या जरी असल्या, एक एक माझ्या मोठ्या वहिनींची मुलं माझ्या वयाची, तर तेवढ्या मोठ्या वहिन्या माझ्या आईच्या वयाच्या, तेवढ्या मोठ्या वहिन्या माझ्यासारख्या लहान दीराचं पाय पडत होती. ही आम्हाला लहानपणापासून आमच्या घरात बाल पडून मिळाले विनयाची. इथं वय, इथं गुण, इथं ज्ञान महत्वाचं नाही, इथं आदर महत्वाचा आहे, तो पद महत्वाचा आहे. म्हणून विनयानं रहित संपूर्ण ज्ञान शिक्षा निरर्थक आहे. त्यांचं शास्त्राधिक का पठना भी व्यर्थ समजण्याचे, शास्त्राचं वाचन सुद्धा व्यर्थ समजलं पाहिजे. आणि पुढे सांगितलं, इसके सिवाय अविनयी पुरुषों की अपकीर्ती सदा बढ़ती रहती है. अविनय करणाऱ्या पुरुषाचं अपकीर्ती वाढत जाते. म्हणून बारकं मोठं काही नाही, आपण यथायोग्य प्रत्येकाच्या पदानुसार आणि प्रत्येकाच्या भूमिकेनुसार एकमेकांचा विनय आपण केला पाहिजे. इथे दोघं नवरा बायको आहेत, राजू मगदूम आणि राजेश्री उमरवाडचे. लग्न झाल्यापासून नवरा बायको दोघांनी एकमेकाला कधी आरोग्य बोललेले. आता बायको नवऱ्याला बोलतात ते सोडा, माझ्या पुढं हो प्रदीप द्या की कसा आहात असं म्हटली बायको. मी म्हटलं प्रदीप आणि कोण आहे? नाही, आम्ही पुण्यात असंच बोलतोय म्हणजे एकमेकाला. छान आहे माझ्यापाशी बोललीस ते बोललीस, मेहरबान की आणि आहोत तर म्हटलीस, अरे म्हटली नाहीस, नाही तर तुझ्यावर दुपारी प्रवचन झालंच असतं. तशी नाही, अरे म्हणतात काय लय वेगळे आहेत. त्या दोघांच्या एवढं परिस्थितीनुसार लग्न झालं, परिस्थिती आल्या, स्वतःच्या पायावर स्वतःचं कुटुंब उभा करण्याची म्हणजे वेळ आली, आहे त्या कपड्यावरून घरातून बाहेर पडले. त्या दोघांनी स्वतःला सांगितलं, तुमच्याशिवाय मला कोण नाही आणि माझ्याशिवाय जगाचं काय आपण ऐकायचं. शेवटी माणसं आहे.
बायको नवऱ्याला आवाजावर बोलवणं फार महत्वाचं नाही, पण नवरा बायकोला आवाजावर बोलवतोय म्हणजे भीती मोठी, आदरा मोठी, शिक्षणाचं मोठं. माझ्यापेक्षा एक शब्द जास्तीला येते. काय तर चुकलं भांडायचं नाही. एक दिवस राजीशी तेच राजावर बोलायचं नाही. मग त्यांनी ओळखायचं, आज मॅडम बोलल्या नाही, माझं काहीतरी चुकलंय. चूक सकाळ संध्याकाळपर्यंत लक्षात घ्यायची. आली चूक लक्षात तर नाही, हे न कळत चुकले, तुम्ही काही गैरसमज करू नका म्हणायचं. नाही लक्षात आलं, तुम्ही नाही सांगणार तर मला कोण सांगणार, सांगा काय चुकले, बसायचं. पण चौकटीच्या बाहेर 30 वर्षाच्या जवळपास त्यांचा संसार चालून 30-32 वर्ष झालं, पण अजून गल्लीतल्या लोकांना, दुकानात येणाऱ्या गिरायकाला अजून दोघांनी एकमेकाला जोरानं बोललेलं 30-32 वर्षात लोकांना कळलं नाही, अजून दिसलं नाही. म्हणून सुखी येते, आनंद येते. 2 टाइम खाऊन पिऊन आपलं, आता पोरं पोरी सगळी रुटीनला लागले. आता मला वाटत होतं दुकान बंद होईल, इकडे येतील हळूहळू, कधी कधी तर येतील. भगवान के घर में देर है अंधेर नहीं, आणि अंधार जरी पडला तर भेटले लवकर काम करायचं. खरं आदर्श येते. तसं पतीनं पतीचं पत्नीच हवी नाही, पत्नीनं पतीच हवी नाही, सुनेनं सासूच हवी नाही, सासूनं सुनेच हवी नाही, जावेनं जावेच हवी नाही. सवती असल्या तर एकमेकाचा हवी नाही. जर केलं तर काय बिघडते, आपलंच घर चांगलं राहते. एकमेकाला मोठी साधू हरिका, संघातले एकमेक ब्रह्मचारी एकमेकाचा श्रीफार भैया काय केला पाहिजे, विनय केला पाहिजे, आदर केला पाहिजे. सगळीकडे असं म्हणायचं नसते. भैया जर आखऱ्या ते राहणार, नेमकं लढते ना घात ती रात्री रस नको ते रेना, असं विनयपूर्वक म्हणायचं. बरोबर, म्हणजे मग प्रेम वाढत जाते, आनंद वाढत जातो. म्हणून विनयाशिवाय आमचा व्यवहार रोख असतोय, उदार भानगड. माझ्याकडे खाते वयच नाही. आज येईल तेवढं आलं, नाही आलं ते कुठलं, पण खात्यात लिहून उद्या परवा कुठलं देणं घेणं काय ठेवायचं नाही. विनय रूपी जहाज पर बैठकर ही आगम रूपी महासागर को पार कर सकते. किती सुंदर उदाहरणाचे आहे. महाविनय पोतेना गंभीर माग मार्णवम भवां बुद्धिं च दुस्तीरम तरन्ति यमिनो चिरात्. हे आचार्य सांगायला आम्ही केव्हा आचरणात आणणार, आणि सांगायला लागले की आचरणात न येण्याचं कारण काय. सोप्या वाक्यात सांगायला हे मी आमच्या संघात 10 उदाहरण दिलं, 10 नाही 100. समाजात 10-20 वेळा दिलं. एकच सूत्र आहे, सगळ्यात सोपं मंत्र आहे, सगळ्यात सोपा मंत्र. ऋषभ भैया, मतभेद जरूर हो, लेकिन मनभेद नहीं होना चाहिए. मतभेद जिथपर्यंत आहे तोपर्यंत अविनयाचे भाव होत नाही. ज्यावेळेला मनभेद होतात त्यावेळेला आम्ही समोरच्याचा विनय ठेवत नाही. कुणाचे मतभेद नाही. 5 पांडवांची एक मुक्ती होती, पण 5 पांडवांचे 5 प्रकारचे विचार होते. प्रत्येक निर्णय घेताना भीम लगेच उठणार, अर्जुन लगेच शस्त्र घेणार, भीम लगेच शोटो मारणार, आणि युधिष्ठिर असू दे. 5 भावांचे 5 विचार होते, पण मतभेद होते. पण त्या 5 जणांच्यात कधी मनभेद झाला नाही, म्हणून ते यशस्वी झाले. कुणाचे
समाजाच्या संघात एका आई वडिलांच्या पोटातून जन्म घेतलेल्या 2 मुलांचे मतभेद असतात. गुरूंच्याकडे दीक्षा घेतलेल्या 4 शिष्यांच्या मध्ये प्रत्येकाचे मतभेद असतात. मतभेद असू दे, पण मनभेद होता. हा मतभेद मनभेदामध्ये रूपांतर झालंय. म्हणून एकमेकाकडे बघत असताना प्रत्येक जण मी पण असेल त्याच्यात, मी फार स्वच्छ म्हणत नाही, पण विषयाने समजतो. आम्ही प्रत्येकाकडे बघताना किंवा ठराविक लोकांच्याकडे बघताना अशा हीन दृष्टीनं, अभिनयाच्या दृष्टीने बघतो. का तर आमच्यामध्ये मनभेद. काय मनभेद झालं की व्रत संपलं. मनभेद झालं की ज्ञानाचा दुर्गंध यायला चालू होतो. मनभेदात रूपांतर झालं की संजीवन कधी प्रत्याख्यानामध्ये जाईल, प्रत्याख्यान कधी अप्रत्याख्यानामध्ये जाईल, आणि अप्रत्याख्यान कधी अनंत अनुबंधीमध्ये जाईल, आणि ती मंद अनंत अनुबंधी कधी तीव्र अनंत अनुबंधीमध्ये जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. मला लक्षात सुद्धा येईल. मनभेदात रूपांतर झालं, मतभेदात झालं तर लक्षात येईल, पण मनभेद झालं तर लक्षात सुद्धा येणार. मतभेद जरूर होत, देखील मनभेद होता. म्हणून आपल्या जीवनामध्ये ते हिंदू धर्माचं महाभारत असू दे, जैन धर्माचं महाभारत असू दे, एकदा प्रामाणिकपणे सम्यक्त म्हणून सोडून द्या. पण एक चांगला माणूस बघण्याचा आहे म्हणून एकदा खरोखर महाभारत बघा. खरोखर का पांडवांचा विषय झाला, कौरवांचा पराजय का झाला. कौरव आपल्या चुलतीचा सुद्धा विनय करत नव्हते लहान असून, आणि पांडव ज्या चुलत्यानं आम्हाला मुलाच्या प्रेमापोटी नगरातून हाकलून काढलं, एवढे छळ केले, एवढे हाल केले, त्या पदाचा प्रत्येक व्यक्ती मोठा जर पुढे आला तरी सुद्धा त्या ठिकाणी नकुल आणि सहदेवला तर युधिष्ठिर, दुर्योधन जरी समोर आला तरी युधिष्ठिर म्हणणार नकुल और सहदेव आप उनको प्रणिपात करो, म्हणजे नमस्कार करा, उनका कार्य उनको करने दो, अपना काम उनको करना. शत्रू रूपाच्यांनी 2-4दा मारायचा प्रयत्न केला. क्षणालाच नव्हे, स्वतःच्या आईला लक्षात घालून मारायचा प्रयत्न केला. आईला मारणाऱ्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत सुद्धा युधिष्ठिरच्या मनामध्ये प्रेम भाव होता. ते समोर आले तर आपल्या धाकट्या भावांना सांगणार ते तुमच्यापेक्षा मोठे भाऊ आहेत, त्यांचा आदर करा, त्यांचा विनय करा. म्हणून पांडवांच्या आज लोक पूजनीय स्थानावर बसले. संपत्ती नसताना ती पूजनीय स्थानावर बसले. आणि हस्तिनापूरचं राज्य असून सुद्धा कौरव सगळे म्हणजे नाव अपमानास्पद जीवन जगले. याचं कारण मग इथं श्रावकांच्या तेवढा विनय शिकवला रावी साधूंनी आपल्या गुरुचं, निदान आपल्या स्टेजवर आलेल्या गुरु साधूच्या गुरुचं, आपल्या स्टेजवर आलेले गुरु मोठे असतील तर त्या मोठ्या दीक्षित साधूंचं किंवा आपल्या गुरुच्या आशीर्वादानं आपण ज्यांच्याविषयी राहतो त्या साधूंचा जयकारा घालणं आधी हे सगळी जे विनय आहे हे विनय असलेच पाहिजे. आणि हा जर विनय नसेल तर आपलं ज्ञान, आपलं चारित्र्य, आपली तपस्या सगळी व्यर्थ आहे असं चंद्रपूर सागर म्हणत नाही. असं सकल कीर्ती महामुनिराज 1959 नंबरच्या गाथेमध्ये ते म्हणायला लागले, मी फक्त तुमच्याकडे ट्रान्सफर करायला पाहिजे. तुम्ही आणि म्हणशीला महाराज असं कसं बोलले, कशाला म्हणून मी तुम्हाला, पण जे लिहिलंय त्याचा तर अर्थ तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे, माझं जबाबदारी आहे. म्हणून मुनी लोग इस महाविनय रूपी जहाज पर बैठकर
कसलं जहाज सांगितलं? महाविनय रूपी जहाज पर बैठकर अत्यंत गंभीर ऐसे आगम रूपी महासागर को बहुत शीघ्र पार कर लेते हैं तथा अत्यंत कठिन ऐसे संसार रूपी समुद्र को भी बहुत शीघ्र से पार कर लेते हैं. म्हणून बौद्धिक आचार्यांनी विनय मोक्ष द्वार, विनय हेच मोक्षाचं द्वार आहे हे सांगण्याचा कारणच, सांगण्याचा अर्थच ह्या असेल असं वाटतंय. म्हणून जास्तीत जास्त जेवढं शक्य असेल तेवढं राग द्वेषांच्या मध्ये मंदता, आपल्या कर्तव्याला समजावून घेऊन समोरचा व्यक्ती काय माझ्याशी वागला याच्यापेक्षा मी समोरच्या व्यक्तीशी काय वागलं पाहिजे. म्हणून मी आमच्या अकॅडमीत ही प्रार्थना ठेवली. इतनी शक्ति हमें देना भगवन, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, हम न सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण. समोरच्या व्यक्तीकडनं मला काय मिळालंय याची अपेक्षा ठेवू नका. मला समोरच्या व्यक्तीबद्दल माझं कर्तव्य काय करायला पाहिजे तिकडे लक्ष द्या. हम न सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन. अपने करुणा का जल तू वहां करे, कर दे पावन हर एक मन का कोना. हम चले मोक्ष रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. म्हणून ते आपण संध्याकाळी जे अध्यात्म सूत्र घेतोय त्या अध्यात्म सूत्रामध्ये एक वाक्य आहे, जीवन में आनंद स्पर्धा से नहीं अपितु समर्पण से आता है. जे जीवनात जर आनंद घ्यायचा असेल ना तर कोणाशी स्पर्धा करायची नाही, समर्पण करायचं. माझा स्वभाव आहे, वयोवृत्ती करायला लागले त्यांच्या हातात शरीर देऊन टाकतो. काय करायचं, काय विचारायचं नाही, मोडा दुरुस्त करा, काय करायचं. 2013ला 3दा मी आचार्य म्हणतो, आचार्य नको, मी समाधी स्वीकारतो, कारण मी दोष घेणार नाही. आचार्यनी मला समजून सांगितलं, त्या गोष्टी काय मी इथे बोलत नाही, पण आचार्यनी म्हणले की तू असणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. मी डॉक्टरांच्याकडे गेलो, त्या डॉक्टरांनी सांगावं की चंद्रभूष सागरांनी हे करू नका, ते करू नका, मी इथं झोपणार नाही, मी तिथं बसणार नाही, काही म्हणून. गुरु सांगितले डॉक्टर काय करतील ते करून घ्या, विषय सांगा. तिथं माझं व्रत घातंय काय, माझं मत मोडतंय, मला परत संघात घेतील काय, घराकडे पाठवतील काय, मला परत जगापुढे भिकारी फिरायला लागेल काय. चौक्यात गेलो, आहारात 100% समर्पण, काही काळजी करायचं नाही, जे येते ते स्वाध्यायात बसलं 100% समर्पण. मी पूर्वी पाप करत होतो तेव्हा पण 100% करत होतो, हा धर्म करतोय तर 100%. जिथं जायचं तिथलं कर्तव्य 100% प्रामाणिकपणे पार पाडायचं आणि कर्तव्यालाच धर्म समजायचं. मग अभिनयाचा विषयच येत नाही, आपल्याला कोण अभिनय नाही शिकवायला. आनंदानं जगा. लई मोठं काही करता नाही आलं तर सगळ्यांच्या बरोबर नम्रतेनं, विनयानं, आनंदानं, प्रेमानं
आपुलकीनं, श्रद्धेनं, आस्थेनं निदान समोर आहे तेवढं होतं तर आपण या सगळ्या गुणांचं जर आचरणात आणलं तर नक्की आपलं जीवन अत्यंत यशस्वी, सुंदर, आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आणि तुमच्याबरोबर माझंही जीवन आनंदमय होऊ दे. जे शास्त्र आज मी तुमच्यावर सांगितलं ह्या विनयाच्या गोष्टीत माझ्याकडे काही त्रुटी असतील, माझ्यात काही कमतरता असेल आणि आजच्या बोलण्यामध्ये आणि माझ्या आचरणामध्ये जो काही थोडा अंतर असेल तो अंतर भगवंतांनी दूर करण्याचं पुरुषार्थ, धाडस मला द्यावं. तो पुरुषार्थ करण्याची भावना माझ्यात व्हावी आणि कथनी आणि कर्मीतलं जर अंतर असेल तर ते अंतर लवकरात लवकर दूर होऊन खरे देव, शास्त्र, गुरु ऐकतं त्या सगळ्यांचा विनय भाव आमच्याकडून सगळ्यांच्याकडून व्हावा एवढी मंगलमय भावना करतो. आजपर्यंत ज्याचा माझ्याकडून कळत न कळत प्रमाद अप्रमादानं राग, द्वेष, ईर्ष्या स्वरूपामध्ये अभिनय झालेले आहेत त्या सर्व जीवांची मी क्षमा मागतो. खम्मा मी सर्व जीवांना, सर्वे जीवा खमंत मी मेती मी सौ भूदेशु वैरन मच्छम केली. ओम नमः सबको क्षमा, सबसे क्षमा, सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वही पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा, सबसे क्षमा.